बघूया पुढची बातमी। 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे एका सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। यावेळी येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे व रुग्णालयातील कर्मचारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवून ती वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देखील घेण्यात आली। 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिन्नर ग्रामीण रुग्णालय आवारात वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी नाशिक येथील सेवाभावी संस्थेने देखील आपला सहभाग नोंदविला। यावेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी आदींच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी सिन्नरच्या वन विभागातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। आता पर्यावरण दिनामध्ये खूप गोष्टी असतात की आपण वेगळे उपक्रम घेऊ शकतो, पण आज यांनी एक आगळा वेगळ्या उपक्रमाला इथून सुरुवात केलेली आहे। याच्या संस्थापिका श्रीमती सुनीता मोडक यांनी हे पुढाकार घेऊन त्यांच्या सगळ्या टीमने इथे येऊन आज आपल्याला वृक्षांची माहिती कळवली आहे। एक वृक्ष आपल्या सगळ्यांना, आपल्या बऱ्याच पिढींना उपयोगी पडतो। नुसतंच फळ देत नाही, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असा ऑक्सिजन ही झाडं देतात। आणि मी असं आवाहन करेल की प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला लागणारे ऑक्सिजनची जर कमतरता आहे ती भरून काढायची असेल तर प्रत्येकाने 4 झाडं लावली पाहिजेत। आणि 4 झाडं नुसती लावून उपयोग नाहीये, त्याचं संगोपन पण केलं पाहिजे, त्याची देखभाल पण केली पाहिजे। आज या संस्थेनं जो हा उपक्रम राबवला आहे आपल्या ग्रामीण रुग्णालयात, ह्याच्याबद्दल मला त्यांचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे। त्यांनी सर्वांनी इथे अगदी वेळेवर येऊन आज वृक्षारोपण केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते। एक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, तर पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे आपण सर्वांनी एक संकल्प करूया, झाडे लावूया, झाडे जगूया, असा आपण संकल्प करूया व आपल्यासाठी ऑक्सिजनची निर्मिती करूया। आणि सर्वांना जागतिक पर्यावरणाच्या हार्दिक शुभेच्छा। बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी आयोजित केलेला आजचा हा 5 जून जागतिक पर्यावरण दिवस जो आहे, त्यासाठी आम्ही इथे सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये इथे उपस्थित आहोत। आणि खरोखरच म्हणजे आज संपूर्ण जग ज्या एका संक्रमणातनं प्रवास करत आहे, तिथे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे ऑक्सिजनचा। आणि ऑक्सिजन म्हटलं की आम्हाला आठवतात ती झाडं, आणि मग ही झाडं लावायची कोणी? ते कर्तव्य जे आहे, कर्तव्य तर आहेच आहे, आणि हे आम्हाला देणं आहे येणाऱ्या पिढीसाठी, की ज्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी आता करून ठेवायचं आहे। कुणी काहीतरी केलं असेल, काय असेल, त्या गोष्टी आता सगळ्या आपल्याला बाजूला ठेवायच्या। किती पर्यावरणाचं नुकसान झालं, काय झालं, पण आता इथून पुढे असं कधीही मानवजातीवरती संकट येऊ नये याची दारोमदार जर कोणावर असेल तर ही आमच्या पिढीची आहे। आणि ही हे ओळखून आज सुनीताताई मोडक यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खरोखरच स्तुत्य आहे। आणि पर्यावरण हे काही एका दिवसापुरतं नाही आहे, तर तो आमच्या जगण्याचा एक भाग झाला पाहिजे। हे जेव्हा आपल्याला उतरेल आपल्या विचारांमध्ये, तेव्हाच खरोखरच असे किती मग संकटं येतील, मोठमोठी किती वादळं येतील, किती काही येईल, पण आपण डगमगून जाणार नाही, कारण आपल्या सोबतीला असेल ते पर्यावरणाला पर्याय नाही, हेच शेवटी सांगावंसं वाटतं। आणि आज इथे इतका सुंदर, अत्यंत देखणा असा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे। आणि काही दिवसानंतर जेव्हा आम्ही इथे येऊ पुन्हा आमच्या कल्याणी बहुउद्देशीय महिला या संस्थेच्या आम्ही सगळ्याजणी, त्यावेळेला नक्कीच इथे सगळं एक वेगळं वातावरण असेल आणि आपण पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे भेटू। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आणि पर्यावरण जपूयात, पर्यावरण जागवूयात आणि आपण आपलं कर्तव्य पूर्ण करूयात। जय हिंद। हे की आज सिन्नरमध्ये आज डॉक्टर आपण जे म्हणतो आहेत, पेशंटला वाचवता आहेत, त्याचबरोबर लाडे मॅडम संस्थेचा एक भाग आहेत। पण परवाच्या दिवशी आम्ही दोघींनी ठरवलं की आपण पर्यावरणाच्या दिवशी कार्यक्रम करायचा, तर मॅडमने सलग ह्या कार्यक्रमासाठी 2 दिवस त्याच्यावरती मेहनत घेतली।
तर मॅडमने सांगितलं की आपण इथे पर्यावरण इथेच नाही करायचं आहे, तर महाराष्ट्रभर माझा हात आहे. त्यासाठी मी लाडे मॅडमचे धन्यवाद मानते आणि माझ्या पर्यावरण विभागाचे महाराष्ट्रभरामधील जवळजवळ 30 ठिकाणी आज पर्यावरणाच्या दिवशी 30,000 झाडं लावल्या गेली आहेत. असा प्रत्येकाचे मेसेज येत आहेत, सगळ्याच गोष्टी होत आहेत. त्यामुळे पर्यावरण एक हित हा ग्रुप वर्षभर नाही तर सलग आम्ही चालू ठेवणार आहे. आत्तापर्यंत 1,000 लोक जोडल्या गेले आहेत, तर इथे 10,000 लोक 1 वर्षात होतील अशी ग्वाही देते. आणि पर्यावरण एक हित जोपासूया, झाडे लावूया, झाडे जगवूया. जय महाराष्ट्र.